फॅमिली आज या मैदानामध्ये जरूर आहेत, त्यांचा मी स्वागत करतो. निवासराव पाटील, कारण की असं एवढे कट्टर आहेत की जेव्हा चेन्नई टीम जिंकते तेव्हा बॅनर बनपुरीला लागतो भाऊ स्टँडवर, आणि चेन्नई जिंकावी यासाठी आपण पहिले तर बरेच जण नवस करतात. त्यातलं एक नाव निवासराव पाटील, आनंदराव पाटील, हनुमान पाटील, बाबू यांनी नवस केला होता चेन्नई जिंकून देईन म्हणून, पण अजून फेडला नाहीये म्हणून चेन्नई हारतीये. अब आएगा मजा. चल आता काय मजा माहितीये का, मॅच होण्याआधीच पैसा वसूल कशी होते माहितीये का. संघाचे संघ मालक ज्यांच्या मुलाच्या नावानं संघ खेळत होते महेशजी पाटील साहेब आले, त्यांनी सांगितलं विकेट घेतली तर 1000 रुपये. अभि बोल आता काय बोलशील. प्रत्येक विकेटची किंमत तब्बल 1000 रुपये, म्हणजे जर हा संघ सर्वबाद झाला यशराज फायटर्स तर तब्बल 10,000 रुपये मिळू शकतात केदार चॅम्पियन. आणि हे बनपुरीचं क्रिकेट आहे, हे गावचं क्रिकेट आहे, आणि ही स्पर्धा फक्त गावाच्या नावासाठी खेळली जाते किरण सर. परंतु ज्या प्रकारची उपांत्य लढत आता तुम्हाला जर हा सामना जिंकावाच लागेल, नाहीतर 365 दिवस 12 महिने वाट पाहावी लागेल. आणि अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला सतीशजी देसाई साहेब जाऊन भेटले साहेबांना, बोलले मी नाही काय प्राइज लावणार, फक्त टीम जिंकू दे, डायरेक्ट पार्टीला नेतो मी सरपंच ढाबा. की ही मजा आहे भाऊ. मॅचला आग लागणार की नाही माहित नाही, आपण दोघं कशाला बसलोय. लगाएंगे आग, बहुत लगाएंगे, मॅचला मजा येईल याला. मॅचला सुरुवात होते. सेमीफायनल क्रमांक 1, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. बघितलं आहेत का, मला उत्सुकता होती कधी पॅनल्टी देते. दोघे आलेत 12वे खेळाडू, त्यांचं स्वागत. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. समर देसाई आणि त्यांच्या साथीला सनी कंक, राहुल कडुगले, षटक क्रमांक 1 बनपुरी गाव एंडकडून. सर ही स्पर्धा दोन्ही बाजूनी खेळली जाते आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूनी फलंदाजी गोलंदाजी करण्याची संधी आहे. येस, टाइम देखील नोट केला जाईल. 2:47 मिनिटांचा अवधी झालाय. प्लेस द कॉल. पहिला चेंडू 2:47 ला पहिला चेंडू पडलाय. सेमीफायनल क्रमांक 1, पहिला चेंडू लॉफ केला, कॅचचा प्रयत्न नाही, हातातून निसटले भाऊ. सेमीफायनल क्रमांक 1 आहे आणि कॅच कोणाची निसटले माहितीये का, याआधी समर देसाई जो आपण पाहिलं तर हिरो राहिला, त्याने बॅटला स्वीट किस दिली आहे. खूप मोठी मॅच आहे. इथे जर चुकी झाली तर पुन्हा एकदा दगडी चाळीतून आवाज येईल, चुकीला माफी नाही. हा आवाज येईल पुन्हा एकदा. नाहीये चुकीला माफी या मॅच मध्ये. समोर सनी कंक एका धावेने स्ट्राइक रोटेट झाले. बायफुटला जाऊन चांगला कट केला. 1 धाव मात्र सनी कंक यांना देखील प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवर झेल सुटला, धाव प्राप्त झाली समोरची देसाई यांना. दुसऱ्या चेंडूवर सनी कंक, म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर दोन्ही फलंदाजांचं खातं उघडलंय, अकाउंट ओपन झाले. आणि जेव्हा केदार गोलंदाजीसाठी येईल तेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर संपूर्ण केदार चॅम्पियन टीम जेवढे डॉट बॉल टाकेल ना, तेवढी झाडं सचिनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून लावली जाणार आहेत. म्हणजे जेवढे डॉट बॉल तेवढी झाडं ही लावली जाणार आहे. आणि आता 1 डॉट आलाय म्हणजे 1 झाड आता लावू. चांगला निर्णय आहे IPL पासून. आणि IPL मध्ये मागच्या वर्षी जेवढे डॉट आलेत ती झाडं टाटा कंपनीने कुठे लावलेत, आणि याच्या देखील गोष्टी तुला युट्यूबला दिल्या आहेत. म्हणजे असं नाहीये डॉट आलेली झाडं लावली नाहीयेत, भरपूर झाडं लावलीत. आणि त्यासाठी एक जागा, एक डोंगर, एक परिसर त्यांनी निवडलाय आणि तिकडे ती सर्व कामं चालू असतात. आता BPL मध्ये आपण आहोत सध्या आणि इथेही डॉट आले, तर झाडं मात्र जरूर लावली जाणार. चांगली गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते 3 या आकड्यावरती. समरजित देसाई यांचा सुटलेला झेल या मॅच मध्ये काय रंग भरलेले पाहिजे, कारण संधी निर्माण केली होती राहुल गडुगले यांनी. पहिल्याच मांडडारी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत वर्तुळाच्या बाहेर. लॉंग ऑन, डीपला मिड विकेट. समरजित देसाई यांचा झेल सुटला आणि त्यानंतर पहा मिड ऑफला क्लिअर करत असताना चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. धावा मिळतील 4. BPL. टीमच्या टोटलला थोडीशी चकाकी आली आहे.
संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 आकड्यावरती जाऊन पोहोचली आणि सध्या आपण मात्र समोर चांगली बॅटिंग तर करणार जरूर आणि जी कॅच ड्रॉप झाली त्याला प्रत्युत्तर हेच आहे. आता प्रत्येक जण ज्याच्याकडे बघतो जो कव्हरला कॅच ड्रॉप झाली आणि तदनंतर 2 चेंडू 2 चौकार. मॅच ऑन, मॅच पूर्णपणे बनली आहे आणि मॅच मध्ये धावा यायला सुरुवात झाली आहे. आणि समर आणि सनी कंक हे दोघे असे खेळाडू आहेत, दोघांची पार्टनरशिप झाली तर केदार चॅम्पियन टीमची डोकेदुखी वाढली हे समजून जा. 11 धावा धाव फलकावर. पुनरागमन करावं लागेल. क्रिकेट हा खेळच पुनरागमनाचा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कमबॅक. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11, 5 चेंडू अखेर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिड ऑफ वर्तुळाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा घेतलाय. आता मात्र कर्णधाराने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय, लॉंग ऑफ तैनात केलाय. 1 टू गो. हा मान दिलाय. क्रिकेट आहे आणि सन्मान द्यावा लागतो. क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो. आणि अपील किस बात की थी भाई, कारण की ज्या पद्धतीने अपील केली गेली आहे, मान दिलाय या चेंडूला, मान दिलाय, सन्मान दिलाय या चेंडूला. कारण चेंडू खेळत असताना बॅकफुटला गेले आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी सन्मान दिलाय. आणि अंपायर सध्या आपण पाहिलं तर अगदी थोडस बघितलं जाते, मात्र येस बोथ आर सेफ. आणि दुसऱ्या बाजूला समरकडून जर षटकाराला तर अमर देसाई यांच्याकडून आपण पाहिलं तर तब्बल 500 रुपये प्रत्येक षटकाराला. कधी कधी भीती लावते पैसे लावायला, कारण की मॅच चांगली चालू असते, पैसे लावणारे येतात मॅच बिघडून टाकतात आणि या गोष्टी घडतात. कारण की कधी कधी पुकारायला आपल्याला हवंय की मॅच चांगली पाहिजे भाई. पैशामध्ये एवढी ताकद आहे की लालच बुरी बात आहे. गेला षटकार लावायला आणि जर कॅच पकडली तर बघायचं कोणाकडे, ज्यांनी 500 लावले त्यांच्याकडे. वॉट अ मॅच यार, छान मॅच बनवू शकते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवरती. लव काय बोलतोस, पहिल्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने राहिली पहिली ओव्हर? पहिल्या चेंडूवर झेल सुटला आणि त्यानंतर मात्र 2 चौकार आले आहे समरजित देसाई. परंतु दुसऱ्या बाजूला टीम केदार चॅम्पियनला पुनरागमन करावं लागेल. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आहे आदरणीय श्री महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आता नाईक बाय एंड कडून षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॉलर आपल्याला पाहायला मिळतात मंगेश मोकाशी. मंगेश मोहिते आलेत आणि आता 3 षटरक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर सनी कंक कशा माइंडसेटने फलंदाजी करतील हे पाहायचंय. माइंडसेट इम्पॉर्टंट आहे. तुझ्याकडे ट्रॉफी सेट घरी असेल, तुझ्याकडे डीजे सेट घरी असेल, तुझ्याकडे प्रत्येक सेट असेल, पण तुझा आज माइंडसेट काय आहे याच्यावरती हा खेळ लावू. आणि सनी कंक हा एक खेळाडू, कारण की गोलंदाजी करण्यात टीमच्या टीम मीटिंग मध्ये एकच विषय असतो, याला कसं पकडायचं. ओव्हर क्रमांक 2 आडव्या हातात. ओहो, हा चेंडू चेहऱ्यावरती लागलाय. काळजी घ्यायची प्लीज खेळाडू, त्याला पहा. मी विनंती करेल, कारण की हा चेंडू लव ज्या पद्धतीने पडला आणि डायरेक्ट हा चेहऱ्यावरती लागलाय, डोळ्यावरती लागलाय. मी विनंती करेल आणि ऊन जास्त आहे, पाणी पाजताना थोडासा विचार करा, कारण की तडाखा आहे उन्हाचा. हवं तर त्याला हवा येऊ देत, थोडीशी बाजूला सरका, हवा येऊ देत, हवा लागू देत. कारण की हा चेंडू नाकावरती लागलाय की डोळ्यावरती लागलाय, त्याच्यामुळे तो खाली बसलाय. तोंडावरती पाणी मारलं तरी चालेल. काळजी घ्यायची. कारण की टीम बोलत असेल खेळाडू दुखापत नको होऊ देत, कारण की ती बॅड न्यूज असेल टीमसाठी. आणि ओहो, त्याला आता बाहेर आणलं जाते. 12वा खेळाडू. चला तुम्ही आतमध्ये जावा. आता तुम्ही या खुर्चीवरती बसा इकडे मागे शांत. हवा देखील आहे, पंखा देखील आहे, बसून घ्या इथे मागे शांत. लो यार, बॅड न्यूज टीम साठी, केदार फायटर साठी बॅड न्यूज आहे. खेळाडू इंजर्ड झाल्याने तो मैदानातून बाहेर येतोय आणि चेंडू पुढे टप्पा पडल्यानंतर जी छोटासा दगड होता त्याच्यावरून तो लागलाय डोळ्याला. थोडीसा बाउन्स झाला चेंडू. आपण पाहिलं तर बरे तरी पण
आणि त्यांना मेडिकलची जर गरज असेल तर प्लीज त्यांना घेऊन जावा. टीम विनंती करेल, गरज असेल तर प्लीज घेऊन जा. लव बॅक टू पुन्हा एकदा आपण जे लस्सीवाले आहेत त्यांच्याकडे बर्फ आहे, लस्सीवाले आहेत त्यांच्याकडे बर्फ आहे, तो घेऊन या. बॅचच्या दिशेनं लॉफ्ट केला जातोय, गरकन फिरलाय, डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर उचलून फेकून दिला जातोय. बीपीएल सेमीफायनल क्रमांक 1 चा येतोय षटकार. धन्यवाद. समरजित देसाई यांचा शून्यावर झेल सोडलाय आणि त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. समरजित देसाई वैयक्तिक बॅटिंग करतायत 15 धाव्यांवर. यॉर्कर खोदून काढला, खेळाडू आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून पकडला जातोय. विकेटचं पतन. ज्या समर देसाईची आपण चर्चा करत होतो, षटकाराला दुसरा षटकार मारण्याची गरज, लालच बुरी बात आहे. आणि अखेरीस तो मात्र मैदानातून बाहेर जातोय. केदार फायटर टीमला एक मोठी खऱ्या अर्थानं आनंद भेटतोय आणि एक मोठा मासा गळायला लागलाय. पवन कंग यांच्याकडून 2 मिनिटं. संख्या 18 ला 1. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अमर कंक इन ॲट नंबर 3. चे विद्यमान सरपंच आपण पाहिले तर मनोजजी पाटील साहेब देखील या सेमीफायनल क्रमांकासाठी 1 साठी उपस्थित राहिलेत. दोन्ही टीमच्या संघमालकांना ते भेटून शुभेच्छा देतील. आणि महेश पाटील साहेब यांचे जे विकेटसाठी 1000 रुपये होते ते जमा झालेत, माझ्या हातामध्ये आहेत कॅश. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. टीमची टोटल आपण पाहिली तर 18. 18 ऑन स्कोर कार्ड. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय सध्या आपण पाहिलं तर अगदी अमर कंग दाखल झाला. आई मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. वड बॉल चांगला चेंडू, अगदी आपण पहिला मान दिला. आणि आज मेरिट वरती बॅटिंग राहिले, यशराज फायटरची मेरिट वरती बॅटिंग चांगली राहिले. सनी कंक आहे तोपर्यंत मॅचला मजा आलो. सनी आहे तो मॅच आहे, सनी आहे तर धावा आहे, सनी आहे तर षटकार आहे, सनी आहे तर दिवाळी आहे. सनी या मॅच मधला हुकमी टुरूप का एक्का आहे निश्चित. परंतु आता या सेमीफायनल मध्ये तुम्हाला एका खेळाडूवर अवलंबून राहून चालणार नाहीये. सनी कंक कशा प्रकारे फलंदाजी करतील आणि या ज्या प्रकारे सनी कंक यांच्या विकेटसाठी जाळे विणलं जात आहे केदार चॅम्पियन, मॅचला निश्चितच मजा येईल. लफकण्याचा प्रयत्न बॅटीवरती सर आला नाहीये. चेंडू आपण पहिलं बॅटीच्या अगदी बॉटमला लागला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय की काय. सनी कंक थोडासा मागे गेलाय, स्वतःशी बोलतोय. तो देख बोलने से सब होता है. स्वतःशी बोलावं लागतं, स्वतःच्या अंतकरणाशी बोलावं लागतं. बोलने से सब होता है. आणि आत्ताचा डॉट बॉल आलाय, कमबॅक चांगला झालाय. चांगली गोलंदाजी मंगेश मोहिते षटक क्रमांक 2 साठी आलेत. एक गडी देखील बाद केला आणि त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना धावसंख्या स्थिरावते 19. आई अगदी पायातला चेंडू लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर जरूर आहे. अगदी 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांनी तोपर्यंत आपण पाहिलं तर या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. 21 धावसंख्या. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांची हमरी तुमरी संपले. 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे.
22 ला 1, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अमर कंक 1 धावेंवर, सनी कंक वैयक्तिक 4 धावांवर. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीसाठी सज्ज होतील कृष्णा मराठे. हे पाहायचं आहे दुसऱ्या बाजूला विचार केला तर सनी कंक यांच्यावर खूप काही निर्भर असेल, कारण सनी कंक यांनी पहिल्याच दिवसाच्या खेळामध्ये जी 44 धावांची विस्फोटक खेळी केली होती ते देखील नेहमी कालचा दिवस त्यांनी गाजवलाय. तर प्लीज येस, जो इंजर्ड होता तो आता बोलतो मी फिट आहे. 2:47 ला पहिला चेंडू पडलाय आणि बरोबर 3 वाजलेत आणि मी म्हणेल की बरोबर 12 मिनिटं घेतलेत पहिल्या 2 ओव्हरला. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत गोलंदाज विघ्नेश. ओव्हर क्रमांक 3 साठी दाखल झालेत. आतापर्यंत आपण पाहिले तर फक्त 21 आलेत. 21 12 मिनिटं घेतलेत. लव जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 3 विघ्नेश तिसऱ्या षटकामध्ये दाखल झाला. वेगवान गोलंदाज पुढे करण्याचा प्रयत्न, टॅप फटका. गोलंदाज स्वतःहून जात नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केले. लॉंगरचा खेळाडू वेगानं येतो. एकाच धावेती समाधान मानलं जातंय, कारण की एका बाजूला सनी कंक आणि अमर कंक आता दोघे पार्टनरशिप करतायत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव. सनी कंक यांच्याकडे स्ट्राईक आले. 22 धाव फलकावर 2.1 चेंडूंचा खेळ झालाय आणि जास्तीत जास्त चेंडू सनी कंक यांना खेळावे लागतील, कारण पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे. ज्या प्रकारची शरीरयष्टी, ज्या प्रकारचा फिटनेस मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज विघ्नेश मात्र सनी कंक यांना बाद करण्यासाठी एक रणनीती आखत असताना पाहायला मिळत आहेत. मंगेशला पाहिलं मिड विकेट वरून तो धावत आलाय. एवढा लांबून येऊन त्याने नक्की काय सांगितलंय, कारण की मंगेश आणि सनी कंक हे दोघे एकमेकांसोबत खूप क्रिकेट खेळलेत. प्रत्येकाला प्रत्येकाची दुखतीनच माहिती आहे. मंगेशनं गोलंदाजाच्या कानामध्ये सनी कंकची दुखतीनं सांगितले का? लेट सी. हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी शरीरावरती ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाब आली आहे, कारण की प्रत्येकाला प्रत्येकाची दुखतीनच माहिती आहे. ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढलं जातं. मंगेश एवढ्या लांबून धावत आला, त्याचा उपयोग होईल का आता गोलंदाजाला? कारण की पहिला चेंडू तर 1 धाव, तदनंतर व्हाईट बॉल. आणि सनी कंक मैदानामध्ये आल्यानंतर प्रेक्षक त्याच्याकडे उत्सुकताने अगदी बघतायत की अब क्या होने वाला है. फुल टॉस नाही टाकू शकत. विकेटचं पतन. मंगेश न गोलंदाजाच्या कानामध्ये सांगितलं होतं उभं राहून की सनीचे पाय पकड, आणि सनी को पैरों पे डाला तो सनी फस गया. मिड विकेटला पकडली जाते कॅच. म्हणून म्हटलं जातं की पुस्तक अख्खं वाचण्यापेक्षा एक अनुभवाचा शब्द कापी आहे, आणि मंगेशकडे जो अनुभव होता तो गोलंदाजाला सांगितला आणि अप्रतिम कॅच पकडली. सनी कंक आउट. ही आपली पाठ आहे. आपल्याला सकाळ संध्याकाळ क्रिकेट हवं आहे. क्रिकेटचे चाहते आपण आहोत. आणि सचिन बंड पाटील दाखल झाला मैदानामध्ये. आणि ज्या खेळाडूने कानमंत्र दिला होता त्याच खेळाडूच्या हातामध्ये झेल गेलाय. मिड विकेटला तैनात असताना चांगला झेल टिपला होता. कॅप्टन आहे टीमचे मंगेश मोहिते, कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इथे मध्ये बॅटची कडा लागले. शॉर्ट थर्डमॅन चुकी करतो. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. अशा धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करावं लागेल, कारण फक्त मोठ्या फटक्यांवर अवलंबून राहून चालणार नाहीये. बाद केले विघ्नेश यांनी. 1 सिंगल धाव. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 24. आणि आलेत पुन्हा एकदा 1000 रुपये. तब्बल 2000 रुपये 2 विकेटचे सन्मान्य आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते जमा झालेत.
काय क्रिकेट आणि अप्रतिम टीमला सपोर्ट करण्यासाठी एक वेगळं टोकन वापरलं जात आहे. बॅट स्विंग केली जाते बॅटीच्या यॉर्करला. अगदी आपण पाहिलं बॅट स्विंग केल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड खेळाडू अगदी आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. डॉट बॉल मिड विकेटला चेंडू गॅदर केल्यानंतर फेकीही केली होती. गोलंदाजी विघ्नेशची अप्रतिम राहिल्याने लहू जाधव या स्पर्धेमध्ये यंग टॅलेंट खूप चमकलेत. बनपुरी प्रीमियर लीग सीझन क्रमांक 4 जर विचारलं कोणासाठी महत्वाचा तर जे युवा टॅलेंट आहे, जे यंग टॅलेंट आहेत, जे तरुण खेळाडू आहेत त्यांच्यासाठी बनपुरी प्रीमियर लीग सीझन क्रमांक 4 खूप महत्वाचे राहिलेत. लेजंड खेळाडू चमकलेत पण बनपुरीमध्ये या लीग मध्ये जे युवा टॅलेंट आहेत ते खूप महत्वाचे राहिलेत. 24 धावा 24. फुलटॉस चेंडू फाईनला खेळून काढलाय. खेळाडू नाहीयेत, प्रेक्षक आहेत. चेंडू तरी थांबला जातोय तोपर्यंत सांगितलं जातंय भागो बाई भागो. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आता धावांसाठी धावावं लागतंय. मांग के कोई देने वाला नहीं है, छीन के लेना पड़ेगा और मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, तसं खेळावं लागेल. बॅटर रिव्ह्यू फॉर बिमर. विघ्नेशची गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली आहे. बनपुरी प्रीमियर लीग सेमीफायनल क्रमांक 1 केदार फायटर टीम साठी गोलंदाज. आणि आता आहे स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक ब्रेक असं म्हटलं जातं. पाटील आपण पाहिलं तर सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉलला सेमीफायनल, दोन्ही सेमीफायनल आणि फायनलला प्रत्येक डॉट बॉलला आपण पाहिलं तर अगदी झाडे लावले जाणार आहेत. प्रत्येक डॉट बॉल एक झाड. जेवढे डॉट बॉल येणार आहेत तेवढी झाडं या बनपुरी विभागामध्ये माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून ही संपूर्ण झाडं लावली जाणार. सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे कौतुक करेल. मी विनंती करेल एकदा सचिन पाटील साहेब यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो, कारण की झाडं लावण्याचा विचार हा त्यांच्या डोक्यामध्ये आलाय. प्रत्येक डॉट बॉलला खूप छान या गोष्टी हव्या आहेत आणि लहू या खरंच खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि सर विचार केला तर निर्मल ग्रामपंचायत बनपुरी आज या प्रकारे मनोजजी पाटील सर आपल्या गावचे सरपंच आहेत आणि त्यांच्या संपूर्ण जर विचार केला तर जी कमिटी आज बनपुरी प्रीमियर लीगची कमिटी आहे त्या कमिटीने देखील ज्या माध्यमातून आयोजन केले. आज यंगस्टर खेळाडू तयार झालेत कारण हे यंगस्टर खेळाडू ज्या वेळेला तयार होतील त्यावेळेला मात्र बनपुरी गावाचं क्रिकेट मोठं होईल आणि हा प्रामाणिक प्रयत्न केदार पाटील. फुलटॉस चेंडू आहे खेळाडू. चेंडू अगदी आपण पाहिलं तर वन बाउन्स अडवला जातोय मात्र अगदी 2 धावा. केदार पाटील सध्या मात्र दाखल झालं मैदानामध्ये. पहिला चेंडू जापद आणि केदारची ऍक्शन आहे. केदार सोबत काल बोलत केदार एकच गोष्टीसाठी की फुलटॉस पडला तो फस गया भाई. आणि जर हा चेंडू टप्पा पडतोय तर केदार फसवतोय समोरच्याला. विकेटकीपर धावत गेलेत. केदार सोबत बरीचशी चर्चा त्यांनी केली आता. आणि केदार कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या मैदानामध्ये बोलबाला त्याचा राहिला होता केदारचा. अब टप्पा पडला की फसणार.
फलंदाज आणि फुलटॉस गेला की फसणार केदार. टप्पा पडला तर मॅच मध्ये वेगळी मजा आहे. व्हॉट अ बॉलिंग यार. फिरकीचा जादूगर बनपुरी गावचा केदार पाटील. हाफ ट्रॅकर चेंडू पंच केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. जेलची संधी असेल. चेंडूचा अंदाज चुकला आणि जेल देखील सोडला. धावा मिळतील 4. सचिन यांच्या बॅटमधून BPL चौकार. ऑन बोर्ड. केदार पाटील यांच्यावर आक्रमण केलंय सचिन यांनी, परंतु शतरक्षणाची साथ लाभणं कुठेतरी गरजेचं आहे. अशा झेल पकडावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस 32. ओहो हो हो, हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी नो बॉल, कारण की ही चुकी राहिली आहे. नो बॉल नो बॉल. हा चेंडू लागला नाहीये बॅटीला. नो बॉल होता. फ्री हिटचा चेंडू. आणि केदारच्या ऍक्शन मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. नो बॉल होता. ही गोलंदाजी आहे, कारण की केदारच्या ऍक्शन मध्ये जर चेंडू टप्पा पडतोय तर फलंदाजाला तो फसवतोय आणि याच ऍक्शन मध्ये फुलटॉस पडण्याचे चान्सेस ही जास्त आहेत. काल केदार सोबत बोलत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा झाली होती. लेदर क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे. लेदर क्रिकेटच्या चेंडूला सर ग्रीप असते, तो चेंडू तुम्ही ग्रीप करू शकता. टेनिस बॉलला ती ग्रीप नसते आणि त्यामुळे ही अडचण त्यांना येते. परंतु ज्या प्रकारे या लेदरमध्ये एक चांगलं नाव, एक उगवता सितार आहे, टेनिसमध्ये देखील नाव कमावतील. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे. कॅचचा कॉल. कॅच ड्रॉप होतीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावा. आई चांगला चेंडू हाताला डीप होणारा आरामामध्ये खेळून काढल्या फलंदाजानं. आणि मिकी आणि मिनी आणि मी विनंती करेल तात्या विंचू जे आमचे कार्टून्स आहेत, तुम्ही कुठे असाल तर तुम्ही या. संघाची धावसंख्या अगदी 35 या धावसंख्येमध्ये लॉफ केला जातोय हवेमध्ये. पुन्हा कॅचचा कॉल. पुन्हा बॅकअप येतोय. आताही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या सिंगल डबल धावसंख्या चांगली बनली आहे. आता संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती लवू जाऊन पोहोचली आहे. आणि चेंडूचा खेळ जर तू पाहिलं आतापर्यंत आपण पाहिलं तर 3-4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण जाऊयात. कारण की पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर 6 धावा दिल्यात आणि तदनंतरच्या 3 चेंडूवरती 4 धावा दिल्यात. अशी राहिले ओव्हर शेवटचे षटक. केदार पाटील निश्चितच आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला की चेंडूला ग्रीप नसते टेनिस बॉलला, त्यामुळे ती फ्लाईट देताना तो चेंडू हातातून निसटला जातोय. 37ला 2-4 षटकांचा खेळ झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर यशराज फायटर्सला धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये, कारण सनी कंग 5 झाले. त्यानंतर मात्र तुम्ही जर अशा प्रकारे माइंडसेटने फलंदाजी कराल, कारण आता बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल. 6 चेंडूमध्ये कितपत मजल मारली जाईल, कारण उपांत्य लढत आहे. आता नाही तर तब्बल तुम्हाला 12 महिने वाट पाहावी लागेल. 4 षटकांचा खेळ झालाय. 37 धावा धाव फलकावर. आणि किरण सर कितपत मजल मारावी म्हणजे ती धावसंख्या विजयाची गॅरंटी देईल. 37 येस 37. 4 ओव्हर झालेत. एक बाकी आहे. ही प्लॅनिंग चालू आहे. ज्या पद्धतीने सनीनं विचारले किती ओव्हर बाकी आहेत, एक बाकी आहे, किती झालेत. आता ही प्लॅनिंग सनी मैदानामध्ये जाऊन करतोय, कारण की त्याच्या माध्यमातून चर्चा केली जाते. येस 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 लेट्स सी वेट. थँक्यू. येस पहिल्या ओव्हरला 11, दुसऱ्या ओव्हरला 10, तिसऱ्या ओव्हरला 5 आणि आता 11. 37 मॅचच्या दिशेनं शेवटची ओव्हर आहे. ओहो हो हो हो, पहिला चेंडू शफल झाला. खेळण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन, पुढचं दार राहिलं उघडं, मागच्या दारानं दरोडा पडला. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर मागे जाईल. अर्थातच अमर कंक
बॅक टू डॅग आउट. एक मोठी विकेट, फलंदाज आउट. ची सुरुवात अप्रतिम केली आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आदरणीय महेशजी पाटील साहेब. आणि प्रत्येक पारितोषिक सर कॅशमध्ये दिलं जाईल, कारण ही मॅच त्यांना माहिती आहे खूप महत्त्वाची आहे. आता जर ते सामना जिंकला तर मात्र एक करंडक लागू होईल असा सामना आहे. अगदी सहमत आहे. रोहित कांबळे दाखल झालाय. 9 डॉट गेलेत. एका बाजूला सचिनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉटला झाड, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वृक्षारोपण झाड लावणार आहेत याच विभागामध्ये. देखील चेंडू सोडून दिला जातो. अगदी आपण पाहिलं तर कुठली हालचाल नाहीये. चांगला चेंडू डॉट बॉल. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू जातोय. व्हॉट अ मॅच. कारण की गोलंदाजी करत असताना राहुल मोकाशी यांच्याकडे गती नाहीये, पण अचूकता. आणि कोण बोलतं गोलंदाज फक्त वेगवान यशस्वी आहेत. जे कमी गतीनं गोलंदाजी टाकतात त्यांच्याकडे जर अचूकता असेल लव तर तीही गोलंदाजी सरस आहे. नियंत्रित गोलंदाजी करणं महत्त्वाचं असतं. राहुल मोकाशी पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॅक टू द बॉलर. धावची संधी असेल स्वतःच्या फॉलो थ्रूवर चेंडू पकडला, फेकी करण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव प्राप्त केली जाते. आणि एक चेंडू पकडण्यासाठी तिघांनी प्रयत्न केला, कारण त्यांना माहित आहे ही उपांत्य लढत आहे. आपण एक सामना जिंकलो तर सरळ अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत, कारण जर तुम्ही आता दिले नाहीत तर तुम्हाला तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल BPL ची. ऑब्विसली तब्बल 1 वर्ष. बरंच काही बदलतं. खेळ बदलतो, गेम बदलतो, स्पर्धा बदलते. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या एक मोठा चान्स दोन्ही संघांना आहे. जिंकले तर फायनलचं तिकीट बुक होईल. आणि सध्या आपण पाहिलं तर शेवटच्या काही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाबा आल्या नाहीयेत. ज्या हव्यात त्या 38च आहेत. कारण की ती मॅजिकल फिगर फायटिंग स्कोर अजून बनला नाहीये. बॅकफुटला जाऊन फटका खेळून काढलाय. 1 बाउंड. चेंडू हातामध्ये येईल. एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फेकी पा वॉड थ्रो. फस गया गुरु. ही थ्रो होता, ही फेकी होती. राहुल गडुळे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्ही फलंदाजी करा अथवा नका करू, गोलंदाजी करा अथवा नका करू, परंतु क्रिकेटमध्ये सर हा फॉर व्हॉट क्रॉस झालाय का यासाठी. ओके. कारण की थर्ड अंपायर दाखल होतील. थर्ड अंपायर घेतला गेला आणि चेक करतील क्रॉस झाला आहे कोण आणि कोण आउट आहे. लेट्स सी. क्रॉस कोण झाले आणि नॉन स्ट्राईकला आउट झाला, मात्र त्यावेळी क्रॉस आहे का, आउट नक्की कोण, रनआउट नक्की कोण, यासाठी थर्ड अंपायर घेतलाय तो बिझी आहे. फिल्डिंग सजवून घ्या तोपर्यंत, कारण की आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जात आहे, परंतु ज्या प्रकारे फेकी केली त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. नॉन स्ट्राईकला आहे फलंदाज आउट. नॉन स्ट्राईकला बॅटर जो आहे तो आउट आणि फलंदाज होईल माघारी मिस्टर बंडा पाटील.
अंपायर मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात. मॅचच्या दिशेनं टीमची टोटल आपण पाहिले तर अगदी 39 बॅट स्विंग केली जाते, कारण की इथेही फसली जाते, इथेही चूक होते. आणखीन एक फलंदाज रनआउट. आज नक्की चाललंय काय? कारण की हा जो यशराज फायटर आहे यांचा प्रवास चांगला राहिला आहे, पण सेमीफायनल मध्ये थोडासा प्रवास अडखळतोय. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर झालेला आहे. गोलंदाजी करत असताना चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. तब्बल आपण पाहिलं तर 4 आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 to go. सनी कंक अमर कंक बाद झाले. तिथून मात्र चेंडू अजूनही बाकी आहेत. हॅलो, चुकवू नका. एक चेंडू बाकी आहे. स्कोरने चुकवला तर या गोष्टी होतात, पण चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो आमचा देव माणूस. स्कोरर बाजूला बसलाय. नवीन फलंदाज दाखल झालेत. अनुप. टीमची टोटल आहे 39. लव या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने विकेट सातत्याने रनआउट होत आले आणि अशावेळी आपण पाहिलं तर सध्या स्ट्रायकिंगला अनुप गेलाय, पण रनआउट खूप जास्त प्रमाणामध्ये भेटलेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अनुप यांना एक मोठा फटका खेळावा लागेल. जर 45 झाल्या तर लढण्यापुरती धावसंख्या असेल, कारण उपांत्य लढत आहे. दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करणं सोपं नसेल. शेवटचा चेंडू शेष. 39ला 5 टीम यशराज फायटर्स. ज्या संघाच्या नावामध्ये फायटर्स हा शब्द आहे. आता फायटिंग टोटल उभी करतील का? शेवटच्या चेंडूवर अनुप. एक मोठ्या फटक्याची गरज आहे टीमला आणि आवश्यकता आहे. एक मोठा फटका जर आला, 45 जर झाल्या तर मॅचला मजा येईल. 1 to go. राहुल. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. शतरक्षक लॉंगऑन वरून वेगाने धुवायचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव धोक्याची आणि या शेवटची आज चेंडूवर देखील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तब्बल 4था फलंदाज धावबाद होतो. या डावातील विकेटचं होईल पतन. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. केदार चॅम्पियन. नाईबा 11 आणि जिजा रायडर्स टॉस साठी या कॅप्टन. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस आपण करूयात. नाईबा आणि अर्थातच जिजा रायडर्स दोन्ही कॅप्टन या टॉस करूयात. सेमीफायनल क्रमांक 2 चा हा टॉस आपण करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन. हो सचिनजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते घेणार आहोत आम्ही टॉस. सेमीफायनल क्रमांक 2 महत्वाची मॅच आहे ही देखील. सेमीफायनल क्रमांक 2 सध्या मात्र तुम्ही पाहताय. सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ज्या पद्धतीने येणार प्रत्येक डॉट चेंडूवरती तुम्ही झाडं लावणार आहात, हा जो उपक्रम आहे तो कशा पद्धतीने कल्पनेमध्ये आला, डोक्यामध्ये आला? आमचं गाव बनपुरी माझी व सुंदरामध्ये गेल्या वर्षभरापासून अगदी झोकून देऊन काम करत आहे आणि गावातल्या प्रत्येक नागरिकांना आपलं काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि वृक्ष ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि त्याची वाढ कुठेतरी झाली पाहिजे. कारण कत्तल होणारे जे वृक्ष आहेत ते आत्ता वृक्ष लावतोय त्यापेक्षा किती पटीने जास्त आहेत. त्यामुळं माझं असं वैयक्तिक मत आहे, बिन पैशाचं म्हणजे कमी पैशाचं जे एक आपण पर्यावरण वाचू शकतो ते एकच गोष्ट म्हणजे वृक्ष लावणे आणि ते आपण अगदी सहज सगळे लावू शकतात. ह्या दृष्टीने मी तो विचार केला. खूप छान विचार आहे हा कॅप्टन. या येस दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. वाव मस्त मॅच आहे यानंतर. साथ में आते तब तूफान होता है. जिजा रायडर्स आणि नाईकबा देऊया जिजा रायडरला. येस टॉस. हुशार आहे हा आणि बरोबर बनपुरी प्रीमियर लीग मागवले. आजच्या दिवसातला 6वा टॉस आहे. बनपुरी प्रीमियर लीग आले
आज एकही आय लव्ह बनपुरी आलेला नाहीये. बनपुरी प्रीमियर लीग आजच्या दिवसामध्ये सगळे टॉस आलेत आणि काय बोलतोस, प्रवास कसा राहिला जिजा रायडर्सचा? ॲक्च्युली या टीमच्या मध्ये मी दुसरं वर्ष आहे माझं खेळायचा आणि आजपर्यंत मी क्वालिफाय झालो नव्हतो त्या टीममध्ये आणि मालकाचं स्वप्न पूर्ण केलं. आता थोडं राहिले ते अजून एक अर्ध्या तासात समजेल आपल्याला. ही मॅच आहे ना, खूप इमोशनल मॅच आहे. मालकाचं स्वप्न पूर्ण झालं नाहीये, एक पाऊल दूर आहेत, ही ती मॅच आहे. टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग अण्णा जाणार होतास बॅटिंगसाठी? हो नक्कीच. मला समजलं, तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल बघितली आणि मला समजलं की बॅटिंगसाठी कसा प्रवास राहिला तुझ्या टीमचा, सगळा नाईक बाय 11चा प्रवास, संघ आणि संघ मालक? कॉम्बिनेशन वाईज सगळे चांगले आहेत. क्षेत्ररक्षण, बॅटिंग, फिल्डिंग सगळ्या क्षेत्रात आम्ही सध्या तरी टॉप आहे. तिन्ही जिंकून क्वालिफाय करतोय आणि मेन सांगायचं म्हणजे मी पहिल्यांदाच क्वालिफायचं राऊंड खेळतोय. भाऊ झालंय काय, जिजा रायडर्सला स्वप्न पूर्ण करायचंय आणि नाईक बाय 11 अण्णा कंग आपण पहिल्यांदा क्वालिफाय मॅच खेळते. मॅच समजली काय, क्रुशियल मॅच, इमोशनल मॅच आणि ही मॅच इधर तक आहे, दिल की मॅच आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकला जिजा रायडर. दे वॉन्टेड टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि लगेच बॅटिंगसाठी नाईक बायला बोलवलंय यानंतरच्या मॅचसाठी. तोपर्यंत भेटूया, तर लगेच जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. 30 चेंडूमध्ये 41 धावांचं लक्ष आहे. चला प्लीज आघाडीचे बॅटर त्वरित पाठवायचे आहेत. टीम केदार चॅम्पियन, जर या टीमला चॅम्पियन होण्यासाठी 41 धावा बनवायच्या 30 चेंडूमध्ये, ही मॅच मात्र रंगतदार होईल. कारण लक्ष विचार केला तर छोटं नाही आहे आणि मोठं देखील नाही आहे. 50-50 मॅच होऊ शकते. 30 चेंडूमध्ये 41 करायचे आहेत. केदार चॅम्पियन अंतिम फेरीमध्ये जर दाखल झाला तर मात्र या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरेल. आज माझी वसुंधरा अभियान, निर्मल ग्रामपंचायत बनपुरी आणि ज्या प्रकारे या संपूर्ण गावाचा विचार केला तर झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सातत्याने पार पडला जातोय आणि सध्या हे गाव श्रीने आघाडीवर आहे. आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय श्री मनोजी रघुनाथ पाटील सर आणि त्यांची संपूर्ण ज्या प्रकारे ग्रामपंचायत कमिटी असेल, अतिशय कर्तबगार आणि दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व. एका माणसाची दूरदृष्टी काय घडवू शकते आणि आज मात्र हा विकास जो पाहतोय आपण, ते आपले आदरणीय सरपंच मनोजी रघुनाथ पाटील सर आणि या संपूर्ण आयोजन कमिटीचे सर्व आधारस्तंभ आपल्या सगळ्यांचा लाडका व्यक्तिमत्व महेशजी पाटील साहेब. सामन्याला होते सुरुवात. आघाडीचे बॅटर राहुल आणि त्यांच्या साथीला आदित्य. षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू समरजित देसाई, पहिला चेंडू टाकण्यासाठी बनपुरी गाव एंडकडून. पहिला चेंडू आदित्य कचरे ऑन स्ट्राईक. 41 करायचे होते, आता राहिल्यात 40 धावा. अवांतर धावा सर रोखाव्या लागतील, अन्यथा हे लक्ष सोपं होऊन जाईल. मॅचला मजा येईल निश्चितच. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, अपील केले पंचांकडे, पंचांचा स्पष्ट नकार. डॉट बॉल. अगदी निर्धाव चेंडू. राहुल मोकाशी आणि आदित्य कचरे. आदित्य या मॅच मधला एक महत्वाचा घटक तू बोलू शकतो. यंग चालीन आणि आदित्य हा लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे. या देखील आपण पाहिलं तर अगदी पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा, जास्त हाईटने गेला. हा वन बाउन्सही दंडित केले. 1 फॉर दी ओव्हर आता टाकता येणार नाहीये गोलंदाज समर देसाईला, कारण समर देसाई आतापर्यंत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आलाय, समोर आलाय आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये त्याला पाहताय. एक आपटी बार पाहायला मिळाला. फुललेनचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन लसळ हातामध्ये मारण्याचा प्रयत्न. चांगला झेल टिपलाय. अप्रतिम, अविश्वसनीय झेल. अगदी झेप घेतली, स्वतःला झोकून दिला आणि पहिल्या विकेटचं होईल पतन. आदित्य कचरे बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. वेट, व्हॉट हॅपन? एका खेळाडूनं जर ब्ल्यू पॅन्ट घातली असेल ट्रॅक, तो भाई आप फस गए. कारण की तुम्हाला पॅनलाइज हे केलंच जाईल जर ब्लॅक पॅन्ट नाहीये सगळ्यांची. तर समोरच्या टीमनं ऑब्जेक्शन घेतलंय. यस, येल्लो कॅप. वेट आराम से आ जाओ. कारण की टीमचं ऑब्जेक्शन आहे.
पॅनल्टीचा तर कसं करणार आहेस तू स्कोरर? एक ओव्हर नंतर आपण याची चर्चा करूयात, मात्र सध्या मॅच कडे जाऊयात. ड्रो कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा पाटण तालुका आणि बनपुरी प्रीमियर लीगचा नियम आहे. आज ज्या प्रकारे क्रिकेटचा स्तर उंचावला आहे, आयोजन कमिटी तुम्हाला एवढ्या सुविधा उपलब्ध करून देते. आयोजन कमिटी तुम्हाला एवढा 41 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आणि 41चा पाठलाग करायचा टीम केदार चॅम्पियनला, ज्या संघाच्या नावामध्ये आहे चॅम्पियन हा शब्द, त्यांना करायचा आहे पाठलाग या दुसऱ्या डावामध्ये. समरजित देसाई पहिल्या षटकामध्ये बनपुरी गाव एंडकडून सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहेत राहुल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत राहुल, त्यांना शून्यापासून सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू खेळतील राहुल. फुलटॉस चेंडू अगदी लॉफ्ट केलाय, डीप फाईनला चेंडू स्टॉप झाला, अडलाय. लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसाला असतात विरोधक. आता चांगल्या फटक्याला बांध देखील आडवा आलाय, कारण की हा फटका चांगला होता, कारण की राहुलच्या बॅटवरून हा फुलटॉस होता. राहुल बोलत असेल, हमें तो अपनों ने लूटा, गेरों में कहा दम था, जहाँ पे स्ट्रोक मारा वहां पे बांध था. धाव फक्त भेटली 2, टीमची टोटल 4. 3 चेंडू अखेर 4 धावा धाव फलकावर. 27 मध्ये 37चं समीकरण आहे. सोपं नसेल या मॅच मध्ये, महत्वाची मॅच. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट केलाय, खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना समरजित देसाई. सर या अवांतर धावा रोखाव्या लागतील, अन्यथा मॅच कठीण होऊन जाईल. कारण की ज्या पॅनल्टीच्या धावा आहेत त्या ओव्हर झाल्यानंतर आपण ऍड करणार आहोत, कारण की मध्ये ऍड नाही करता येणार अशी सुविधा नाही आहे. थँक्यू. चेंडू झालेत तब्बल आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडू झालेत आणि 3 बाकी आहेत. खूप लांब लचक ओव्हर गेलेत. 3 चेंडू टाकण्यासाठी 6 बॉल टाकलेत त्यांना आणि त्यातले 3 यशस्वी चेंडू झालेले आहेत. खूप मोठी ओव्हर राहिले ही. बॅकफुटला जाऊन फटका खेळला जातोय. पॉईंटचा खेळाडू गॅप मध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसरा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 धावेच्या मदतीने 7 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 अवांतर चेंडू हाताळलेत, म्हणजे हे षटक तब्बल 9 चेंडूंचं असेल आणि 3 अवांतर चेंडू हाताळल्यानंतर 3 अतिरिक्त चेंडूवर काय घडेल हे पाहायचंय. मोठा फटका राहुल यांनी खेळला. शतरक्षक विकेट डीपला एकदा प्राप्त केली जाईल. चेंडू अगदी भोवऱ्यासारखा गोल फिरतोय. शतरक्षकाला चकवून एक्स्ट्रा धावा ही ती मॅच आहे जिथे तुम्ही कोणत्याही चुका नाही करू शकत. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने येणाऱ्या धावा, टीम बोलर असेल धावा येऊ देत, एक्स्ट्रा येऊ देत, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले बॅटीच्या अगदी बॉटमला आणि त्यानंतर आपण पाहिले तर अगदी एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आहे सध्या मात्र 12 आणि ज्या पॅनल्टीच्या 2 धावा आहेत त्या ऍड करून होते 14 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती सजले. सध्या एका षटकाच्या क्रीज 14 धावा. टीम थोडासा स्पीडअप घ्या, कारण की बघता बघता 3:30 वाजून गेलेत. मॅचेस होणं गरजेचं आहे. अजून 2 मॅच आहेत. एका मॅचला 1 तास नाही तर 1.5 तास लागतोय. यासाठी आता स्पीडअप घेऊयात. 24 चेंडूमध्ये आता 27 धावांचं समीकरण आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये समरजित देसाई यांचे 3 अवांतर चेंडू, पेनल्टीच्या 2 धावा आणि सर या आलेल्या 5 एक्स्ट्रा धावा या सामन्याचं गणित शेवटच्या क्षणाला बदलवणारे असतील. कारण की जेव्हा ओव्हर क्रमांक 4-5 चालू होईल ना, तेव्हा या 5 धावेचा विषय आपण नक्की घेऊयात. लक्षात ठेव, कारण की ही जी मॅच आहे जिथे या एक्स्ट्रा 5 धावा आल्यात त्याचा फटका कधी बसतोय आणि किती मोठा बसतोय हेही बघायचं. आता 14 धावा आहेत आणि ऑलरेडी ज्या पॅनल्टीच्या 2 धावा आहेत त्याही तर अंगलट आल्यात. म्हणजे ज्या 7 धावा आपण एक्स्ट्रा घेतल्यात विदाउट ऑफर, त्या कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये चर्चा करणार आहोत. आणि गोलंदाज सध्या मात्र मार्गस्थ होईल. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 साठी दाखल झालेत. सनी कंक ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिला चेंडू अमर कंक होते. पहिला चेंडू अगदी नो बॉल, खेळपट्टीच्या पूर्ण बाहेर पडलाय. नो बॉल, फ्री हिटचा चेंडू. अगदी मुफ्तपणे धावा दिल्या जात आहेत, मुफ्तपणे खर्च धावा केल्या जात आहेत. फ्री हिटचा चेंडू. गोलंदाज अमर कंक पहिला चेंडू खराब हाताळलाय. समोर राहुल. सुवर्ण संधी आहे राहुल यांना. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू पंच केलाय. गेस्टच्या कव्हरला गॅप मध्ये फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. फ्री हिटचा चेंडू मात्र चांगला हाताळला जातोय
या संपूर्ण बनपुरी प्रीमियर लीगचा विचार केला किरण सर तर फ्रीडचा चेंडू प्रत्येक गोलंदाजाने चांगला हाताळलाय. म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये फ्रीडच्या चेंडूवर धावा आल्याच नाहीयेत. अगदी सहमत आहे आणि खूप छान निरीक्षण देखील आहे. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न थोडा फसला जातोय हवेमध्ये, मात्र कोणी तिथपर्यंत पोहोचू शकलं नाहीये. कारण की मिड विकेटचा खेळाडू असं वाटलं पोहोचेल, पण मिडॉनचा बघत बसलाय. गोलंदाज देखील पोहोचला नाहीये. नो मॅन. टीमची टोटल आहे 17 17 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. एक संधी निर्माण झाली होती, तुम्हाला ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. आता संधीची वाट पाहावी लागेल. तिसरा चेंडू शफल होऊन राहुल यांनी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना अगदी या आशा मात्र यशस्वी ठरते. व्हाईट बॉल. अद्याप सर विचार केला तर फक्त 8 चेंडूंचा खेळ झालाय आणि अवांतर धावा खर्च केल्यात 6 धावा एक्स्ट्रा आलेत. 7 धावा एक्स्ट्रा पॅनलची. व्हाईट बॉल आत्ताचा. येस, अरे बापरे. यावेळी देखील आपण पहिला पकड करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने चेंडू राहिला आपण पाहिलं थोडासा बाहेर होता, अवे फ्रॉम दी बॉडी. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. निर्धाव चेंडू येते. डॉट बॉल येतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 18 या धावसंख्येवरती. राहुलला पाहत आहे बॅटिंग करत असताना. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आता बोलू शकतो तू गोलंदाजी करत असताना. अमरकंगचा राहिलाय. लॉफ्ट केला चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का? चेंडू हातामध्ये. दुसरी धाव नाही. एकच धाव, एकच सिंगल. आणि आता अशा धावा अडवणं गरजेचं आहे. जिथे 2 आहेत तिथे 1 दिल्या जातील का, आणि जिथे 1 आहेत तिथे 2 घेतल्या जातील का, ही मॅच आता मात्र अशा पद्धतीने. त्याचबरोबर 20 चेंडूमध्ये आता 22 धावांची गरज आहे. अवांतर चेंडूवर अंकुश ठेवावा लागेल अमरकंग, कारण त्यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. महत्वाचं षटक हाताळतायत. 5वा चेंडू. आता बाटने पंच फटका केलाय. शतरक्षक आहे तर लॉंग ऑनला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चेंडू बांधायला लागतोय. अडला जाईल. तोडीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील प्राप्त केल्या जातात. हे ग्रामीण क्रिकेट आहे. ज्या प्रकारे हा वावरामधला खेळ आहे. आणि तुम्ही मुंबईमध्ये खेळा, पुण्यामध्ये खेळा, तुम्हाला चांगली मैदाने मिळतात. परंतु ग्रामीण क्रिकेटचा थरार काय? कारण अशा मैदानामध्ये तुम्हाला तुमचे सर्वोत्तम प्रयत्न द्यायचे असतात. म्हणून हे क्रिकेट श्रेष्ठ आहे. ऑब्विसली लव, अडचणी कोणाच्या समोर नाहीये. संकट तुम्हाला रडवतात पण तीच तर घडवतात. हाही इतिहास आहे भाऊ. यावर देखील आपण पाहिलं तर हलक्यातनं घेण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू विकेटचं पतन. बॅटर होईल आउट. एक मोठा धक्का, एक मोठा फलंदाज, एक मोठा बॅटर या मॅच मधून होतोय कॅच आउट. फलंदाज माघारी जात असताना अर्थातच राहुल बॅक टू डग आउट. तब्बल 20 धावेची गरज आहे. मॅच पूर्णपणे ऑन आहे, कारण की विकेट आल्या तर मॅच बनेल. 18 मध्ये 20 धावा म्हणजे 3 ओव्हर मध्ये 20 करायचे. विकेट्स येतील तर मॅच बनेल. आणि अथर्व सध्या दाखल झालाय गोलंदाजीसाठी. अथर्व पाटील, काल चांगली गोलंदाजी राहिली होती अथर्वची. वेगवान गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे, युवा टॅलेंट आहे. आणि याआधी आपण उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये युवा टॅलेंट यांनी खेळ बदललाय. बाजी पलटणारे कोण आहेत तर ते हे युवा टॅलेंट आहेत. आणि ही मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 3 अति महत्वाची अथर्व पाटील. अथर्व पाटील बनपुरी गाव एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना समोर राहुल आहेत, ज्यांनी धावा केल्यात 11. राहुल यांना मात्र जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील, कारण मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल एवढं मात्र निश्चित. अगदी कारण की डॉट्स जेवढे येतील तेवढे या मॅच मध्ये प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. कारण की डॉट्स आल्यानं नुकसान बॅटिंग करणाऱ्या टीमचं आहे, फायदा बनपुरीकरांचा आहे. कारण की डॉटला एक झाड लावणार आहेत. बनपुरीचे ग्रामस्थ आता मोजणार आहेत किती झाडं या सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून. खूप चांगला संदेश त्यांनी दिलाय. हा चेंडू आपण पाहिला पडल्यानंतर बॅट बॉलचा इशारा जास्त उसळी घेतोय, कारण की ज्या पद्धतीने बाउन्स झालाय चेंडू 1 बाउन्स म्हणून देखील दंडित दिला जातोय.
आणि हा चेंडू जास्तच वरती होता, जास्तच वरती. आणि ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बाउन्स जातो, दोन्ही बॅटर आपण पाहिलं पंचांकडे लगेच मागणी करतात की वाईड आहे, वाईड आहे. अथर्व पाटील याचा चांगला चेंडू सर. ज्या प्रकारे अथर्व पाटील यांची उंची आहे, एक यंगस्टर खेळाडू, परंतु चांगल्या खेळपट्टीचा हिट करतायत. अंपायर याआधी आपण वाईड दिलाय का? येस, ऑब्विसली, थँक्यू. वाईड अँड 1 बाउन्स दिलाय. तो चेंडू ऑब्विसली डोक्याच्या 4 फूट वरतून गेलाय आणि त्या चेंडूला दिला गेलाय वाईड. बॅकफुटला हलक्या हातानं गली रिजन मध्ये स्क्वेअर कट केला. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली होतीये, पण 2 धावाही वेगानं कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24-24. 16 चेंडूमध्ये आता 17 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच आता रन बॉल इक्वेशन येऊन टेपले. अथर्व पाटील यांना गडी बाद करावा लागेल. तुम्ही हा सामना तेव्हा जिंकू शकता ज्यावेळेला तुम्ही समोरच्या संघाचे विकेट्स घ्याल, अन्यथा तुमचा विजय प्राप्त करणं कठीण होईल. हाफ टॅकर चेंडू बॅकवर्डला जाऊन खेळायचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवर झेलचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडूवर पोहोचू शकले नाहीत अथर्व पाटील. एक सिंगल धाव सोडली जाते. फलंदाज जाऊन पोहोचतील मंगेश राहुल. नाबाद 14 टीमची धावसंख्या 25ला 2. आता 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे सर. विकेट जर आल्या तर मॅच मध्ये रंगतदार निर्माण होऊ शकते ऑब्विसली, कारण की स्वतः टीम आणि स्वतः संघ मालक गोलंदाजी करणारे यशराज फायटर जे बोलत असतील, ह्याची दान दे ग देवा, एखादा विकेट यावा, तिथे मॅच बनेल. लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजन आणि सनी होता इथे देखील आपण पाहिलं तर अगदी या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. कॅच थोडी अवघड होती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. की हा जो फटका आत्ताचा जो खेळला गेला, जिथे आपण पाहिलं तर एलिव्हेशन नव्हतं भेटलं, अंतरही नव्हतं पार होत, आणि अखेरीस आपण पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. शॉर्ट ऑफ जॅकचा प्रयत्न एकदा मात्र प्राप्त केला जाईल. डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. चेंडू बांधायला लागल्यानंतर वर जातोय. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगल धाव जोडली जाते. या 5व्या चेंडूवर या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 28. या संपूर्ण डावाचा विचार केला तर ज्या प्रकारे केदार चॅम्पियन सर बॅटिंग करते, टायमिंग करण्यासाठी अपयश येते आणि ते टायमिंग त्यांच्या फायद्याचं ठरतंय. जर 5चा चेंडू टायमिंग झाला असता तर हातात आला असता. अगदी असहमत आहे, कारण की टायमिंग इम्पॉर्टंट. आत्ताचे चेंडू आपण पहिला खेळला गेला नो टायमिंग, कारण की तुम्ही क्रिकेट खेळताय टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट. म्हणजे क्रिकेटमधला टी आणि आयुष्यातली ती दोघे इम्पॉर्टंट आहेत गुरु. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत आणि संघाची धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 29-29 या धावसंख्येवरती. एक ड्रिंक ब्रेक, एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट सध्या मात्र चालू झाला. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 12 चेंडू 12. च्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्र दाखवली जात आहेत. आज हे बनपुरी गाव आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला संपूर्ण परिसर माझी वसुंधरा अभियान ज्या प्रकारे लागू केला गेलाय आणि आज ग्रामपंचायत बनपुरी यांच्या माध्यमातून ही संपूर्ण आपण क्रीडानगरी पाहतोय आणि ड्रोनच्या माध्यमातून हा गाव देखील टिपला गेला. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आणि या संपूर्ण गावाच्या विकासासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ महेशजी पाटील साहेब. कारण आज त्यांच्या आई त्या देखील या स्पर्धेची अगदी उपस्थिती महत्वाची लाभले. श्रीमती शालनजी रघुनाथ पाटील या आई साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण सर विचार केला तर आईला अभिमान कधी वाटतो ज्यावेळेला आपली मुलं त्यांचं नाव रोशन करतात आणि असा पुत्र प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा असं प्रत्येक बनपुरी मधल्या आईला वाटत असेल.
12 चेंडू आणि तब्बल आता 12 धावेची गरज आहे. 12-12 हे समीकरण या मॅच मध्ये. 12 चेंडू 12 धावा. आणि गोलंदाजीसाठी सनी कंक, येस ही ती ओव्हर आहे महत्वाची, की या ओव्हर मध्ये मॅच एकदा बनेल किंवा या ओव्हर मध्ये मॅच एकदा बिघडेल. सनी कंकच्या गोलंदाजीवरती कशा पद्धतीने धावा येतात आणि डॉट जातात, आणि जर विकेट आली तर मॅच आणखीन रंजकदार बनेल. राहुल ज्यांनी धावा केल्यात 15, ती विकेट हवी आहे. जर ती विकेट आली टीम यशराज फायटरला तर यशराज फायटर मॅच मध्ये येऊ शकते. आणि केदार चॅम्पियन बोलत असेल राहुल यांनी सामना फिनिश करावा. अगदी. लेट्स सी. पहिला चेंडू लॉफ्ट केला बॅटच्या समोर, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून. आइए जनाब, स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आणि हा तोच राहुल आहे ज्या राहुलची चर्चा लव तू आत्ता केलीस. वैयक्तिक 21 धावा, टीमची धावा संख्या 35. कारण क्रिकेटमध्ये एक एक विकेट महत्वाचा असतो. ज्या प्रकारे राहुल यांनी फटका सजवलाय, आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करतोय. आणि ज्यावेळेला तुम्ही एखाद्या टीम मध्ये खेळता, आत्मविश्वासाने खेळ करता, टीम चांगला खेळ करते. फुललेनचा चेंडू हवेत केला, शतरक्षक लॉंगॉनवरून वेगाने आलेत. चेंडू हातातून निसटलाय, चेंडू तर निसटलाय, मॅच निसटेल का हे पाहायचंय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. झेल सुटला आणि 2 धावा प्राप्त केल्यात. खराब क्षेत्ररक्षण, नाराज आहेत सनी कंक स्वतःवर देखील आणि क्षेत्ररक्षकावर देखील. टीमची धावा संख्या 37. आता अवघ्या 4 धावांची गरज, फक्त 4 धाब्याची गरज. 37 ऑन स्कोर कार्ड. एवढी देखील हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, दिशा दिले, खेळाडू आहे. ओ हो हो, काळजी घ्यायची मी म्हणेल. एफर्ट चांगले होते. या मॅच मध्ये धावाही भरपूर एक्स्ट्रा गेल्या होत्या. ज्या सुरुवातीच्या वाईटच्या 5 धावा होत्या, तदनंतर पॅनल्टीच्या 2 धावा होत्या, तदनंतर आपण पाहिलं तर मॅच मध्ये त्या 7 धावा आता चर्चा करावी लागेल. कारण की जिथे आपण पाहिलं तर चेंडू कमी धावा जास्त राहिल्या असत्या तिथे बॉल टू इक्वेशन वरती मॅच
फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्या समोर आहे. अर्थातच संघ आपण पाहिलं तर फायनल मध्ये दाखल झाला केदार चॅम्पियन टीम. पहिला संघ फायनल